नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। हवस भागवण्यासाठी 3 युवकांनी ओळखीच्या असलेल्या 2 अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन ड्रगचे इंजेक्शन दिले। तसेच लॉजवर नेऊन बियर आणि दारू प्यायला देऊन सलग रात्रभर त्या अल्पवयीन मुलींचे अक्षरशः लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार खेड तालुक्यामध्ये घडला असल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी 3 आरोपींच्या विरोधात खेड पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दोघे जण याबद्दल ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार फरार आहे। आज ही घटना उघडकीस आल्यानंतर खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। राजगुरुनगर शहरात 2 अल्पवयीन मुलींना ड्रग सदृश्य नशेचे इंजेक्शन देऊन आणि त्यांना दारू पाजून बलात्कार केल्याची घटना खेड पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली आहे। घटनेनंतर 18 दिवसांनी मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिसरा आरोपी फरार आहे। यातील 2 आरोपींना 17 मे रोजी खेड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। सदरची ही घटना 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:30 ते 28 एप्रिल दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजल्यानंतर आरोपी अजय भिकेन दौड वय वर्ष 29 राहणार होलेवाडी तालुका खेड, श्रीराम संतोष होले वय वर्ष 23 राहणार सातकरस्थळ तालुका खेड या दोघांनी 2 अल्पवयीन मुलींना आपण फिरायला जाऊ असे सांगून शिरूर या ठिकाणी ते घेऊन गेले। तिसरा फरार असलेला आरोपी किरण पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही याने इंजेक्शन आणि बॉटल आणून दिली। नंतर आरोपी या मुलींना डोंगरावर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पहिल्या मुलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने इंजेक्शन घेण्यास नकार दिल्यानं दुसऱ्या मुलीला तू इंजेक्शन घेतले नाही तर तुला या ठिकाणी सोडून जाऊ अशी धमकी देत जबरदस्तीने दोन्ही हातावर इंजेक्शन दिले। पुणे नाशिक महामार्गावरील खेड बायपास घाटाच्या वर जैदवाडी तालुका खेड या ठिकाणी एका लॉजवर 2 रूम बुक करून दोन्ही आरोपींनी वेगवेगळ्या रूममध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। या 2 मुलींना 28 एप्रिल रोजी दुपारी 1:30च्या सुमारास राजगुरुनगर बसस्थानक परिसरात सोडून देण्यात आले। राजगुरुनगर शहर परिसरात वास्तव्य करत असलेली आणि महाविद्यालयात शिकत असलेली ही मुले-मुली असल्याची बाब तपासात समोर आली आहे। या प्रकरणाची फिर्याद गुरुवारी 16 मे 2024 रोजी खेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख करत आहेत। तिसरा फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे। माध्यमामध्ये दिनांक 15/5 ला एक फिर्याद आली की 27/4 व 28/4च्या रात्री 2 मुलांनी त्या 2 निर्भया मुलींना, लहान 17 वर्ष वयाच्या मुलींना मोटरसायकलवर घेऊन गेले शिरूर या ठिकाणी। तिथून इंजेक्शन घेऊन काही पाबळपर्यंत आले। पाबळ आल्यानंतर एका मुलीला त्यातल्या एका मुलांनी इंजेक्शन दिलं आणि ते एका लॉजवर रात्री गेले, त्या ठिकाणी मुक्काम केला। ज्या मुलीने इंजेक्शन घेतलं नव्हतं तिच्याबरोबरही दुसरा जो मुलगा होता त्याने शरीर संबंध केले आणि ज्याने इंजेक्शन दिलं होतं पण इंजेक्शन दिल्यामुळे रात्री 12, 12:30 नंतर त्या मुलीला काही समजत नव्हतं, ती झोपून राहिली, पण तिच्यासोबतही शरीर संबंध केल्याचं तिला सकाळी उठल्यानंतर जाणवायला लागलं। तर त्याप्रमाणे खेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 310/2024, 376 पोस्को 328 या कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत। या गुन्हा दाखल झाल्याबरोबर तात्काळ याचं गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशनचे 2 तपास पथक निर्माण केले पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब यांच्या आदेशान्वये, आणि त्याचा गुन्ह्याचा तपास ह्या माधवी देशमुख साहेब देशमुख मॅडम ह्या करत आहेत। तर त्यामध्ये 2 आरोपी अटक झालेले आहेत, 4 दिवस कस्टडी मिळाले, 1 आरोपी फरार आहे, त्याचा शोध घ्यायचं काम चालू आहे। या प्रकरणी तुम्ही काय आवाहन करू शकता? एवढंच आवाहन करतो की आपण रात्रंदिवस कष्ट करायचं आणि पैशाच्या मागे लागायचं, पण आपल्या घराकडे किंवा मुलाबाळांकडे कोणीही पालक आजकाल लक्ष देण्यात झाले। तर पालकांना नम्र विनंती आहे पोलीस दलामार्फत की आपण तर पैसा कमवा, पण त्यातल्या त्यात जास्त लक्ष आपला मुलीकडं दिलं गेलं पाहिजे, कारण ते काय करतात, कुणाच्या संगतीमध्ये वावरतात आणि काय नाहीत करत, याचं बारकाईनं पालकांचं काळाची गरज आहे भविष्यामध्ये की आपल्या मुलांकडे पैशापेक्षा जास्त मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तर त्यांनी निश्चित लॉजवरच गेले होते का रूमवर गेले होते, ती रात्रीची वेळ असल्यामुळे मुलींना सांगता आले नाही अद्यापर्यंत। सध्या वायसीएम रुग्णालय या ठिकाणी मेडिकल चालू आहे, मेडिकल तपासणी चालू आहे। झालेले 2, 1 फरार आहे।
आता ते ड्रग्ज हस्तगत झाल्यानंतर आरोपी कोण आहे आणि कुठले इंजेक्शन पुरवत होता, तो आरोपी अटक झाल्यानंतर आणि हस्तगत झाल्यानंतर ते इंजेक्शन, त्यानंतरच आपल्याला समजेल की ते ड्रग आहे का कुठले इंजेक्शन आहे. तोपर्यंत आपल्याला नाही समजेल. आरोपी पास गेलेल्या मुलींना आणि इंजेक्शन दिले. गुन्हेगार वाढत नाही, लोकसंख्या वाढत आहे. आईवडिलांचं दुर्लक्ष होतं आपल्या मुलांकडे. जर आईवडिलांनी दुर्लक्ष दिलं आणि शेजाऱ्याकडे, आपल्या मुलाबरोबर शेजाऱ्याच्या मुलाकडे आईवडिलांनी, प्रत्येक नागरिकांना लक्ष देणं गरजेचं आहे. घटना पूर्ण भारतभर सगळीकडेच होत आहेत. त्यामुळं कर्तव्य म्हणून किंवा जबाबदारी म्हणून पालकांनी आपल्या मुलाकडं, घरच्या आणि शेजारच्या लक्ष देणे काळाची गरज आहे. अन्यथा दिवसेंदिवस वाढ होईल. अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय. या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह पावसाचा उन्हाळी पिके व आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. मागील 2 दिवसातील वादळी पावसाने कुठे झाडं कोसळले तर कुठे विजेचे खांब पडले, कुठे तारा तुटल्या तर काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. कुरुळी भागात गुरुवारी 16 मे रोजी खंडित झालेला वीज पुरवठा शुक्रवारी 17 मे रोजी देखील सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. वीज वितरणाच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. खेड तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला असून आंबा बागायतदार उद्ध्वस्त झालेत. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. दररोज होणाऱ्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. मात्र वादळी पावसाने शेतातील उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. जनजीवन प्रभावित झाले आहे. चाकण एमआयडीसीमध्ये निघोजचे हद्दीत फोकस वॅगन कंपनीजवळ पावसात एक ट्रक अपघातग्रस्त झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या अपघाताची अधिक माहिती पोलीस प्रशासनाकडून प्राप्त होऊ शकली नाही. खेड तालुक्यात कुरकुंडी येथे रात्री 11 वाजता एका खासगी कंपनीच्या काही जणांनी शेतकरी अर्जुन सावळेराम राळे व त्यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण केल्याची तक्रार महाळुंगे पोलिसात देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून रानमाळा येथे क्रशर मशीनची कंपनी असून ते बेकायदा कुरकुंडी या गावातून राळे वस्तीवरील शेतकऱ्यांच्या रस्त्यावरून मोठमोठे हायवा ट्रक ये-जा करत आहेत. शिवाय स्थानिकांना दमदाटी व दादागिरीची भाषा या कंपनीच्या माणसांकडून होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. या विरोधात केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही मारहाण केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग्स दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून कारवाईला वेग आलाय. आगामी पावसाळा विचारात घेता आळंदी शहरातील खेड आणि हवेली तालुका हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग्स येत्या सोमवारपर्यंत म्हणजे 20 मे पर्यंत काढून घेण्याच्या नोटिसा 15 होर्डिंग्सधारकांना आळंदी नगर परिषदेने बजावल्या आहेत. आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. 15 दिवसाच्या आत रचनात्मक परीक्षण, स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याची तंबी देखील पालिकेने दिली आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर विशेषतः सायंकाळी वाहनाची प्रचंड गर्दी होत आहे. चिंबळी फाटा ते चाकण दरम्यानच्या 10 मिनिटांच्या प्रवासासाठी सुमारे अर्धा ते 1 तास वेळ लागत आहे. त्यातच अवकाळी पावसाची दररोज बरसात होत असल्यानं वाहतुकीचा या ठिकाणी मोठा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या रिंग रोडच्या पूर्व भागातील हवेली आणि खेड तालुक्यातील 15 गावांमधील जमिनीच्या संपादनाची निवाडी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग आला आहे. खेड तालुक्यातील धरणांमध्ये सध्या अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचं धरण प्रशासनानं कळवलं आहे. भामा असखेड धरणात आज अखेर अवघा 18.50% पाणीसाठा शिल्लक असल्याचं धरण प्रशासनानं सांगितलं आहे. ऊन आणि पावसाच्या लहरीपणाने पालेभाज्या उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. चाकण मार्केटमध्ये कोथिंबीर घेऊन येणारे शेतकरी मिळेल त्या भावाने पालेभाज्या विक्री करत असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. अवकाळी पावसाने पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खेड तालुक्यातील विविध सोसायट्यांमध्ये कर्ज वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सोसायट्यांमध्ये ठाण मांडून बसत असल्याचं चित्र तालुकाभरातील सोसायट्यांमध्ये सध्या पाहावयास मिळत आहे. इंदोर येथून येणाऱ्या लसणाला सध्या मार्केटमध्ये चांगला दर मिळतो आहे. प्रति किलोला लसूण घाऊक बाजारात 150 ते 200 रुपयांना विक्री होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गावरान लसूण मात्र बाजारात अत्यल्प प्रमाणात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. निघोजे तालुका खेड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी इंदिरा गणेश फडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. निघोजे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दत्तात्रय आंद्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे उपसरपंच पदाची एक जागा रिक्त होती. सरपंच सुनीता येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
इंदिरा गणेश फडके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. हजर होते पण 13 पैकी 12 सदस्य हजर असल्याने कोरम पूर्ण झालेला आहे. तरी उपसरपंच निवडणुकी पदाकरता एकच अर्ज आल्याने त्यांची ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चाकण टप्पा क्रमांक 5 साठी खेड तालुक्यातील 6 गावातील 693.94 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार असून आतापर्यंत 50% अधिक म्हणजे 398.86 हेक्टर क्षेत्र MIDCच्या ताब्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अद्यापही 295 हेक्टर क्षेत्र ताब्यात आले नसून हे क्षेत्र आता सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे अखेर 9 वर्षानंतर चाकण टप्पा 5चे भूसंपादन पूर्ण होणार आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीवर सन 2004 पासूनच चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळाचे शिक्के पडले होते. चाकण, रांजणगाव, तळेगाव या औद्योगिक क्षेत्रात जमीन मिळाली यासाठी देशासह परदेशातील उद्योजकांची सर्वाधिक मागणी असते. त्यातही चाकण MIDCला उद्योजकांची सर्वाधिक पसंती असते. यामुळे चाकण MIDCत 1 नाही 2 नाही तर तब्बल 5 टप्प्यात भूसंपादन करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चाकण टप्पा क्रमांक 5 साठी खेड तालुक्यातील आंबेठाण, रोहकल, गोनवडी, बिरदवडी, चाकण आणि वाकी खुर्द या 6 गावातील 693.94 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या संमतीने आतापर्यंत 296.66 हेक्टर संपादित करण्यात आले आहे. परंतु आता शिल्लक क्षेत्रासाठी सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. सक्तीने भूसंपादन करताना शेतकऱ्यांना शेतीसोबतच घरे, गुरांचे गोठे, फळझाडे यासाठीच अधिकचे पैसे देण्यात येणार असल्याची माहिती खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांनी दिली. या सक्तीच्या भूसंपादनामुळे गेले 9 वर्षापासून रखडलेले चाकण टप्पा 5चे भूसंपादन पूर्ण होणार आहे. चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचे काम सुरू. खेड तालुक्याच्या पर्यटनाच्या व चाकण शहराच्या विकासाच्या दृष्टीने चाकणचे वैभव असलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धनासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाल्यानंतर येथील तटबंदीची उभारणी करण्यास सुरुवात करण्यात आली. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीचे काम सुरू करण्यात आले आहे. चुना आणि वाळू यांचे मिश्रण करून हे भक्कम तटबंदी उभारली जात आहे. सुमारे 25 कामगार या ठिकाणी हे दगडी तटबंदीचे काम करत आहेत. संपूर्ण तटबंदी उभी राहिल्यानंतर हा परिसर भव्य दिव्य दिसणार आहे. मार्च 2023 ते 1 एप्रिल 2024 या आर्थिक वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 135 जनावरांचा मृत्यू झाला. वन विभागाच्या वतीने 108 पशुपालक शेतकऱ्यांना शासन नियमानुसार 11,50,941 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती राजगुरुनगर वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप रौंधळे यांनी दिली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 71 शेळ्या, 20 बोकड, 26 कालवडी, 2 पारडे, 6 मेंढ्या, 2 घोडे आणि 8 गोरे बळी पडले. तर भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भिवेगाव टोकावडे येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकासह एका तरुणाचा मृत्यू झाला होता. शासन नियमानुसार संबंधित कुटुंबांना मदतीचा धनादेश देण्यात आला. शिरोली तालुका खेड येथील भानुदास पवळे, अतुल पवळे, कुंडलिक पवळे यांच्याकडील घरगुती साठवलेल्या सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. सदर प्रसंगी वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.